नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर या बँकेचे शेतकरी होणार कर्जमुक्त याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, डीसीसी बँकेत खाते असलेले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी, लाभार्थी यादी जाहीर। पहा लोन विवर स्कीम काय आहे। कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे। डीसीसी बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुमचे कर्जमुक्तीपासून सुटका होणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जांची वसुलीसाठी एक रक्कम कर्ज वसुली योजना सुरू केली आहे। जुना अखेरची पीक कर्जाची सुमारे 743 कोटी थकबाकी आहे। बघा, या जिल्ह्यातील सुमारे 30,000 शेतकरी थकबाकी असून त्यांनाही लाभ घेता येणार आहे। या निमित्ताने वर्षानुवर्ष थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमुक्ती होण्याची एक संधी निर्माण झाली आहे। जिल्हा बँकेचा एनपीए 14% गेलेला आहे। मात्र गेल्या 2 वर्षात बँकेने बाकी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवत बिगर शेतीसह शेती कर्जाला एक रकमी कर्ज परतफेड योजना सुरू केलेली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक कर्जाच्या वसुलीसाठी तालुकानिहाय आणि शाखानिहाय कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिलेले आहे। यामध्ये सर्वाधिक वसुली कडेगाव तालुक्यामध्ये 99.90 इतकी झालेली आहे। यामध्ये वाळव्यातून 86.86% वसुली झालेली आहे। शेतकऱ्यांना व्याजमाफी मिळणार। सांगली जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेने यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या नोटीस योजनेमुळे या थकबाकीत वसुलीत वाढ झाली। या धर्तीवर थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ओटीस योजना राबवली आहे। या योजनेअंतर्गत व्याजमाफी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। या वेळेस माफीची तरतूद बँकेच्या नफ्यातून करण्यात येणार आहे। जून 15 अखेर बँकेचा एनपीए 5% आणण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष यांनी दिले आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे डीसीसी बँकेत खाते असलेले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।